अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात शुक्रवारी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक दरोड्याची घटना घडली। शहरातील मुख्य मार्गावरील शिक्षक कॉलनी परिसरातील माहोरे ज्वेलर्स या सराफा दुकानात 4 अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत धाड टाकली। दरोडेखोरांनी दुकानातून सुमारे 500 ग्रॅम सोन्याचे आणि 13 किलो चांदीचे दागिने लुटून 4 चाकी वाहनातून पलायन केले। लुटलेल्या ऐवजाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे। प्राथमिक माहितीनुसार 4ही आरोपी कारमधून आले होते। त्यांनी काळ्या कपड्याने आपले चेहरे झाकले होते। दुकानात प्रवेश करताच त्यांनी दुकान मालकाला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून काही मिनिटांत सोन्या चांदीचे दागिने गोळा केले आणि घटनास्थळावरून पसार झाले। घटनेनंतर परिसरातील काही नागरिकांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी 4 चाकी वाहनातून पळून जाण्यात यशस्वी झाले। घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। दुकानासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। तसेच शहराबाहेर जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। शहरातील गजबजलेल्या भागात घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।